Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. की मी पक्ष बदलला आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले 5 वर्षापासून की बेडूक उड्या. आता मला त्यांना सांगायचं ही बेडूक उडी नाही. 20 वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणावर. आज काय मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही आहे. महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. दोनच पक्ष, राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण. याच्यापेक्षा माझ्या बेडूक उडी झालेलं नाही. माझ्या मित्राच्या मनसेतून शिवसेनेतून राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर 2 दिवस राहिले. सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील. शेतकऱ्याच्याबद्दल आता काही लोकांना कळवळा यायला लागला. कांद्याच्या प्रश्नामध्ये आता जोराजोरात भाषणं व्हायला लागले. मी सांगतो आपल्याला, बैलगाड्याचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, माझं जाहीर आव्हान आहे. माझ्या समोरच्या उमेदवाराला जाहीर आव्हान आहे. त्यांची भाषणाची संख्या आणि माझ्या भाषणाची संख्या पहा. कांद्याच्या प्रश्नावर मी त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न मांडलेत लोकसभेमध्ये. बैलगाड्याच्या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा 4 पट वेळा मी भाषणं केलेली आहेत. मला अर्थात कसे डायलॉगबाजी फेकता येत नाही, फेकाफेकी करता येत नाही, परंतु खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पंतप्रधानांना भेटलो, लोकसभेमध्ये खाजगी विधेयकं मांडली, लोकसभेमध्ये त्याच्यावर मागण्या मांडल्या. या सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये एकमेव खासदार आहे मी. सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्सेस शिवाजी आढळराव पाटील ही केस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही गाजलेली आहे. त्या केससाठी सगळा खर्च मी एकट्याने केला दादा. तो 40 लाख रुपयाचा खर्च मी एकट्याने केला आणि ती बैलगाडा केस जिंकून आणली. आज असे अनेक प्रश्न आहेत. संसद रत्न आता लोकांना फसवायला लागलं की संसद रत्न काम तर काही केलं नाही 5 वर्ष, पण असं काहीतरी भासवायचं संसद रत्न. आता संसद रत्नाच्या संदर्भात मला सांगा, मग ते मला माहिती आहे ना, मी सुद्धा 2 वेळा घेतलेले ते संसद रत्न पुरस्कार. काही नाही हो संसद रत्न. मला माहिती आहे 2015-2016ला ते चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं, पुरस्कार दिलं. 2 वेळा बघितलं, म्हटलं यांचं काही खरं नाही. मी 3ऱ्या आणि 4थ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी सांगितलं की नाही, दुसरं कोणाला तरी द्या. एक खाजगी कंपनी आहे. संसद रत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही, सरकारशी संबंधित नाही, कशाशी संबंधित नाही. खाजगी कंपनी 10x10च्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात. आणि मग असा संसद रत्न टेऱ्या बडून प्रचार चालू आहे. आता मला सांगा, आमच्या श्रीरंग बारणे त्यांना 8 वेळा मिळाला. आता याच्यावरून ओळखा. म्हणजे सांगायचं काय की 5 वर्षात आपल्याला आमदार साहेब सांगतील ते कसं आहे. हे पुरस्काराच्या संदर्भात सोडा, परंतु संसद रत्न पुरस्कार ज्या बेसवर दिला जातो, लोकसभेतली तुमची कामगिरी काय, मला सांगायला दादा अभिमान वाटतो. माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये आणि सध्याच्या खासदाराच्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये प्रश्नाची संख्या, डिबेटची संख्या, त्यांचे प्रश्न आहेत 621, माझे प्रश्न आहेत 1365 पहिल्या 5 वर्षांमध्ये. मी कधी बोललो नाही असं, कारण मला ते तेवढं जमत नाही बच्चनगिरी करायला. पण लोकांना माहिती आहे, लोकसभेचं रेकॉर्ड उपलब्ध आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक सगळ्यात दृष्टीने महत्त्वाची आहे. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं 20 वर्ष, 2 दशकं मी कधी लवाडी केली नाही, मी कधी खोटा प्रचार केला नाही, मी कधी दुसऱ्यानं केलेली कामं ते आपल्या नावावर सांगितली नाही. मी प्रामाणिकपणे दादा काम करत असताना मी असं म्हणालो नाही की मी पुढच्या काळामध्ये निवडून आल्यावर पुन्हा आपल्याकडे येऊन दादा मी माझा राजीनामा घ्या, मला वेळ नाही धंद्यामधून, असं म्हणणार नाही.